हाँ ठीक है, हो गया शुरू। ये झालं का मीटिंग सर सुरू? का होस्ट कौन है? मी है। तो सर उसमें ये तो 3 डॉट पे क्लिक करके वहाँ पे रिकॉर्ड सेशन है, वहाँ पे रिकॉर्ड डायरेक्टली अपनी मीटिंग कर सकते हैं इसके रिकॉर्ड, जो एक्चुअली मेरे होस्ट है को तो। अलाउड नहीं है, मैं होस्ट हूँ, लेकिन मेरे मेरे गूगल ड्राइव में मेमोरी नहीं है, इसलिए वो अलाउड नहीं कर रहा। ठीक है, स्क्रीन मैं रिकॉर्ड भी नया करे तो चलता उसको। मैं स्क्रीन से शुरू किया। ठीक है, कोई इशू नहीं। विंडोज स्क्रीन हाँ रिकॉर्डिंग। हाँ हाँ सर, तेच चालते, मी डेली तेच करत होतो. ओके, ठीक है, गुड ऑप्शन। पहले करता था लेकिन बाद में मैं भूल गया। आज हम लोग क्या करेंगे, इफ के जितने प्रैक्टिकल से बन सकते कर लेंगे, और कल हम फॉर लूप सीखेंगे। तो कल मैं पेन भी लाने वाला हूँ, वो डिजिटल पेन, तो आपको लिख के बता सकता हूँ कल से। हाँ, सिर्फ, ओ कैम पेन ना सर? हाँ वो वेब कैम पेन है, पेंट वाला छोटा आता है। हाँ सर. सो ये कर दिया पहला। प्रॉब्लम डिस्क्रिप्शन इज प्रिंट 5 ऑड नंबर, ये कौन सा, यूजिंग कॉन्कैटनेशन ऑपरेटर 2 4 6। क्या किया इसमें बताओ, कुछ समझा? ये बोल रहा है फर्स्ट 5 ऑड नंबर्स सेपरेटेड बाय स्पेस, जैसे अभी 1 3 5 7 9, ये तो इजी है, बस आपको सिस्टम डॉट आउट में ये 5 डालने हैं, है ना, कि नहीं? हाँ सर. ठीक है, अब ये क्या सिखाना चाहता है, व्हाट, मतलब ये जो है, जैसे अभी देखो यहाँ पे हमने, इसको करते हैं फुल स्क्रीन। तो जैसे ये बोल रहा है कि कौन सा नंबर है ऑड 1 2 5। अभी इसमें देखो 1 प्लस, अभी कौन सा आएगा, 2। अभी मैं आपको एक चीज बताता हूँ, आई विल लेट मी टेल यू व्हाट विल हैपन इफ आई विल डू दिस वे। ही इज ट्राइंग टू टेल यू दैट 1 3 5 7 9 ये प्रिंट करना है, मतलब आता हे प्रिंट करायचं, सपोज मराठीत सांगतो 1 3 5 7 9, आता कसं करताल, 1 +3 +5 +7 आता काय मिळेल आउटपुट? सर यांचं सम होईल. हा, हा काय सांगतोय प्रोग्राम की प्रिंट काय करा, 1 3 5 7 9। आता हे प्रिंट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर त्यांनी सांगितलं की काय करा, मग आता कॉन्कॅट दिस इज विल बी अ, याच्यामुळे तुमचं ऍडिशन होईल, मग याच्यामध्ये दोन्ही मध्ये असं करा, प्लस डबल कोट असं द्या, म्हणजे आता हा करेल काय करेल, हा समजेल की हा स्ट्रिंग आहे आता, ओके, स्पेस देऊ वाटल्यास आता दोन्ही मध्ये, रन करा, आता बघा येतं का आउटपुट हो ऍज सर. एक्सपेक्टेड? ठीक आहे, हा पहिला प्रोग्राम होता, म्हणजे यामध्ये फक्त काय करायचं आणि होती, तुम्हाला आउटपुट प्रिंट करायचं होतं फक्त। सर मी दुसऱ्या वेने केलं होतं. हा मग, प्रिंट प्रिंट ऑड नंबर्स स्ट्रिंग मध्ये टाकलं, हम्म, परत कॅन्केटनेशन यूज केलं प्लस, हम्म, आणि इन ब्रॅकेट मध्ये नंबर्स टाकले आणि पेज दिले होते सर. चालतंय, तसं पण चालतंय, पण हे सोपं आहे. हो ओके, दॅट वे विल वी वर्क. आता याच्यामध्ये इवन नंबर प्रिंट करायचे, 2 4 6, पण त्याला कसं पाहिजे बघा, 2 4 6, हे तुम्हाला येईल ना करता? नाही येणार? टू हो केलेलं आहे सर ते. फोर सिक्स ठीक आहे, प्रिंट टेबल करा, जमेल का? हो कसं सर. प्रिंट करताल, सिस्टीम डॉट आउट मध्ये हा हा प्रिंट करा फर्स्ट. फॉर एक्झाम्पल आता इथेच आपल्याला मल्टिप्लिकेशन टेबल प्रिंट करायचं आहे, तर काय करायचं, इथं प्लस डबल कोट प्लस
इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन लिहायचं 3 into 1. ओके. आता यालाच कॉपी करून दुसरं मल्टिप्लिकेशन 3 into काय 2 2 असं प्रिंट करायचं. यात आपल्याला जास्त डोकं लावायचं नाही सध्या तरी. आपण सध्या छोटं छोटं शिकतो. ऍज इट इज आहे ना. ऍज इट इज प्रिंट करायचं. ठीक आहे. आता चेक इवन ऑड. आता हा प्रोग्राम तुम्ही काल केला होता बरोबर आहे. हो सर. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट इंटीजर फ्रॉम युजर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की काल आपण बघितलं होतं की काल आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं. आता इथे बघा व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं आणि त्याला एक व्हॅल्यू असाइन केली आणि आपण इथं कंडिशन काय लिहिली इफ नंबर नंबर. मॉड 2 इक्वल 0 असेल यस. तर काय करा ऑड आहे 0 प्रिंट करा आयदर. आता इथे ऑड इवन प्रिंट करायला नाही सांगितलं त्यांनी काय सांगितलं की 0 and 1. 1 प्रिंट करा. समजा ऑड आहे तर काय करा प्रिंट करा 1 इफ ऑड अदरवाइज प्रिंट 0. म्हणजे इवन असेल तर 0 प्रिंट करा. 0. इथं 0 बघूया येतंय का आलं नाही आलं नाही. नाही. का नाही आलं बघा ऑड आहे ना. हा असं नाहीये. ओके ऑड आहे ठीक आहे. बरं आता सपोज 2 इवन आहे. हो. रिमाइंडर 0 येईल. राईट. ठीक आहे 0. ठीक आहे म्हणजे इथं आपल्याला एल्स मध्ये आणखी प्रिंट करावं लागेल आहे ना. एल्स यालाच कॉपी करूया म्हणजे आपला वेळ वाचेल. इथं 1 ठीक आहे. तर कॉम्प्युटरचं म्हणणं काय आहे की आता तो काय म्हणतोय बघा वाचा व्यवस्थित. राईट प्रोग्राम टू इनपुट. आता इथं आपल्याला इनपुट करायचंय. ओके म्हणजे आतापर्यंत आपण हार्ड कोडेड व्हॅल्यू घेतल्या होत्या. हार्ड कोडेड म्हणजे काय आपण त्याला असाइन करतोय व्हॅल्यू. हार्ड कोड आहे यस. म्हणजे फिक्स व्हॅल्यू आहे. आता ह्याच्यात आता ही फिक्स व्हॅल्यू नाही करायची आपल्याला. काय करायचं मग आपल्याला आता आपल्याला कॉम्प्युटर कडून इनपुट घ्यायचंय आणि मग ती व्हॅल्यू प्रिंट करायची की ऑड आहे का इवन आहे. मग आता त्यासाठी आपल्याला सांगितलं की जसं आता आउटपुट प्रिंट करण्यासाठी आपण सिस्टीम डॉट आउट प्रिंट करतो आउट वापरतो तसं आपल्याला समजा स्कॅनर वापरायचा तर त्यासाठी काय करायचं मग स्कॅनर नावाचा क्लास वापरायचा. स्कॅनर इन इक्वल टू न्यू स्कॅनर. आता हे न्यू का वापरतात ते आपण पुढे शिकूया कधी जेव्हा तुम्हाला क्लास ऑब्जेक्ट शिकवेल तेव्हा. सध्या जास्त डोकं नाही लावायचं. सिस्टीम बघा स्पेलिंग बरोबर आहे का माझं नाही YSTEM तरी. सिस्टीम हा. डॉट इन. ओके. ठीक आहे. मग आता तुम्हाला कॉम्प्युटर कडून इनपुट घ्यायचंय मग काय म्हणणार n इक्वल टू इन डॉट नेक्स्ट इंट. आता असं का म्हणलं याने ते सांगतो. तर स्कॅनर काय आहे तर स्कॅनर हा क्लास आहे. याचं अक्षर बघा कॅपिटल आहे फर्स्ट कॅपिटल आहे. कॅरेक्टर फर्स्ट कॅपिटल म्हणजे तो क्लास आहे. मग इक्वल टू न्यू स्कॅनर मीन्स व्हॉट. तर आपण आता इनला सांगतोय की नवीन ऑब्जेक्ट बनवा. आता हा ऑब्जेक्ट काय असतो क्लास काय असतो हे आपल्याला जेव्हा पुढे जायचं तेव्हा शिकता येईल. फक्त कन्सेप्ट समजून घ्या की सिस्टीम डॉट इन मीन्स व्हॉट. तर हा जो इन नावाचा ऑब्जेक्ट आहे तो याच्यामध्ये आपण आता पुश करतो. मग आता येतं काय केलंय परत इन डॉट नेक्स्ट इंट. आता याच्याऐवजी आपण लाईन पण लिहू शकतो. आता नेक्स्ट लाईन लिहिलं तर तो काय करेल स्ट्रिंग घेईल. आता इथं इंट म्हणजे काय तर तुम्ही जे एंटर करताल ती व्हॅल्यू ह्याच्यामध्ये असाइन करा आणि ती व्हॅल्यू इंटिजर मध्ये कन्वर्ट करा. आता फॉर एक्झाम्पल इथं रन केलं स्कॅनर स्कॅनर स्कॅनर. ठीक आहे वरती आपल्याला क्लास इम्पोर्ट करायचा राहिला.
PO इम्पोर्ट करायला लागेल. हा इम्पोर्ट जावा डॉट युटिल. Util. तर हा एक काय पॅकेज आहे. ओके, आता हे पॅकेज जे आहे ते काय करतं की याच्यामध्ये युटिल नावाची जी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये हा क्लास लिहिलेला आहे. त्याच्यामुळे आपण याला इम्पोर्ट केला, नाही तर तो काय करेल आता घेणार नाही. आता इथे काय झालं, इथे कन्सोल ब्लिंक करतोय. मग आपण इथं काय करा, आता नंबर इम्पोर्ट करा 1. एंटर करायला लागेल. ओके, आता ह्याला कळालं का कॉम्प्युटरला की काय करायचं होतं? मग आधी मेसेज द्या, है ना. कॉम्प्युटरला कसं कळणार काय करायचं? आपण फक्त आता इथे मेसेज द्या की काय करा, प्लीज एंटर व्हॅल्यू. ओके, आता रन करा. तो म्हणतोय प्लीज एंटर व्हॅल्यू, म्हणजे तो कॉम्प्युटरला मेसेज दिला व्हॅल्यू एंटर करा. मग आता समजा व्हॅल्यू आपण एंटर करूया 3 आणि एंटर मारू, तर आपल्याला आउटपुट आलं 1. मीन्स व्हॉट, हा काय आहे, हा कोण आहे, ऑड. 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 ठीक आहे. मग सेम प्रॅक्टिकल होतं, पण आता आपण जे हार्ड कोडेड व्हॅल्यू देत होतो कॉम्प्युटरला, जसं आता इथं व्हॅल्यू दिली आहे 2, आता द्यायची नाही. डायरेक्ट काय करायचं, एक स्कॅनर लिहायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू घ्यायची. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही आता तुम्ही हळूहळू काय करताय, तुमचा प्रोग्राम डायनामिक करताय, म्हणजे तो प्रोग्राम आता कोणी पण वापरू शकेल. पूर्वी फक्त 2 किंवा 4 व्हॅल्यू आपण इथं लिहायचो आणि कंपाईल करायचो. तर आता काय होतंय, आता तो व्हॅल्यू डायनामिकली घेतो. रन टाइम, रन करा. परत तो रन करून विचारेल कोणती व्हॅल्यू, आता प्लीज एंटर व्हॅल्यू, समजा 100, 10,000, 20,000 वॉट एव्हर. तर तुमची व्हॅल्यू आता हा नेक्स्ट इंट म्हणलं, इथं आय कॅपिटल आहे, लक्षात घ्या. ओके, हे काय फंक्शन, कारण याचं एन जे आहे पहिले स्टार्टिंगला स्मॉल आहे आणि इथं कॅपिटल केस केले है ना, कॅपिटलाइज केलं, जसं आपण टायटल देतो. तर फंक्शन बघा कसं लिहिलं, नेक्स्ट INT. तर तो काय करेल, एन मध्ये इंटिजर कन्वर्ट करून असाइन करेल. समजा आता इथं मी काय करतो, नंबर एंटर करताना सपोज मी ABCD एंटर करतो, काहीतरी आपण एक व्हॅल्यू एंटर करू ABCD आणि एंटर करू, आला का एरर? हो. कारण काय की आपण तिथं इंट लिहिलेलं आहे आणि असाइन करतोय आपण स्ट्रिंग, है ना. कॅरेक्टर एंटर करतोय, नंबर एंटर करत नाही. तर हे कसं अवॉइड करायचं आपण बघूया भविष्यामध्ये, पण सध्या तरी नेक्स्ट इंट मीन्स व्हॉट, एक इंटिजर व्हॅल्यू एंटर करा, फ्लोट पण नाही घेणार तो. समजा आता 1.5 म्हणलं, तर तो काय करेल, एरर देईल, ओनली इंटिजर अलाउड. ओके, हा प्रोग्राम मी कॉपी करतो. आता याच्यामध्ये आपण इनपुट घेतो, एवढंच लक्षात ठेवायचं. जास्त डीप जायचं असेल तर जेव्हा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकू त्याच्यामध्ये आपण शिकूया की आपण असं का लिहिलं होतं, इनपुट घ्या. मग ते इन का लिहिलं, काय असतं तो. सपोज आता तुम्ही जर ऑनलाईन मध्ये गेलात, इम्पोर्ट, हा आवाज ब्रेक होतोय. आता हा जो क्लास आहे, हा जो पॅकेज आहे जावा डॉट युटिल डॉट स्टार, हा काय एक पॅकेज आहे, हा जावा लायब्ररी डिफाईन केलेला पॅकेज आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर याचा सोर्स कोड बघितला कधी, तर आपल्याला तो सोर्स कोड सध्या तरी मिळणार नाही, पण ऑनलाईन ओरेकलच्या वेबसाईटवर तो अवेलेबल आहे. असं त्याच्यामध्ये स्कॅनर हा नावाचा क्लास आहे, सिम्पल टेक्स्ट विच कॅन पार्स प्रिमिटिव्ह टाइप अँड स्ट्रिंग टू रेग्युलर एक्सप्रेशन. आता हा क्लास काय डिफाईन केला आहे जावा डेव्हलपर्स, म्हणजे ज्यांनी कोणी जावा बनवले त्यांनी ही लायब्ररी बनवली. त्याच्यामध्ये त्याचे आवडते म्हणजे कलेक्शन क्लासेस, लिस्ट, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी ठेवून दिल्या. जसं तर इथे ऍबस्ट्रॅक्ट कलेक्शन वगैरे हे आपल्याला डीप मध्ये पुढे भविष्यात शिकता येईल. इथे डेट पण आहे बघा, डेट नावाचा आपल्याला जो ऑब्जेक्ट आहे म्हणजे क्लास आहे तो पुढे भविष्यात वापरता येईल.
डिक्शनरी आहे, हॅश टेबल आहे, स्कॅनर आहे. ओके, इनम आणि एक्सेप्शन काय असतं ते पुढे बघू आपण. तर अशा प्रकारे आपण इनपुट घेऊ शकतो आणि ते अकॉर्डिंग टू कंडिशन रन करून कंडिशन वरती प्रिंट करू शकतो. फॉर 58. आता इथं बघा प्रोग्राम मध्ये मी काय केलंय बघा, इथं लक्षात घ्या. तुम्हाला इथं प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन दिलं आणि इथं तुम्हाला आउटपुट पण कसं पाहिजे ते दिलं. जसं आता हा प्रोग्राम आहे, इथं लिहिलं प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन, राईट अ प्रोग्राम टू इनपुट अँड इंटीजर. जेव्हा तुम्ही कुठल्याही ऑनलाईन एक्झामला जाताल तेव्हा असंच लिहिलेलं असतं, राईट अ प्रोग्राम टू इनपुट द इंटीजर. प्रोग्राम पहिल्यांदा अंडरस्टँड करा की तुम्हाला तो कळवला का. आता इथं काय लिहिलंय बघा, प्रॉब्लेम कन्स्ट्रेंट 1 लेस दॅन इक्वल n लेस दॅन इक्वल, हे किती आहेत, 10 लाख, 1 मिलियन. ओके, तर म्हणजे तुमचा जो नंबर आहे तो कोणता घ्यायचा आहे, इंटीजर घ्यायचा आहे, फ्लोट घ्यायचा आहे, हे तुम्हाला इथं ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं. इथं काय लिहिलंय, 10 म्हणजे 10 लाख, 10 लाख मीन्स 1 मिलियन जे आहे त्याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू घ्या. आणि रेंज पण सांगितली किती आहे, 1. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची नाहीये, फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे, ती पण किती, लेस दॅन 10 लॅक्स. म्हणजे हा इंटीजर असणार. असं जेव्हा तुम्ही कुठल्याही कॉम्प्युटरच्या ऑनलाईन एक्झाम मध्ये जाताल तेव्हा असं लिहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला लीट कोड वेबसाईट दाखवतो. एक्सप्लोर. आता इथं गेलं तर कुठलाही एखादा प्रॉब्लेम घ्या. जसं आता आपल्याकडे सिंपल प्रोग्राम घेऊया. जसं आता इथं प्रॉब्लेम्स मध्ये गेला. आता ही वेबसाईट जी आहे, तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा ह्या वेबसाईटवर तुम्ही स्वतःचा अकाउंट बनवा. तर तुम्ही जेव्हा कधीही कुठल्याही फ्युचरमध्ये इंटरव्ह्यूला जात असताल तेव्हा इथलेच प्रोग्राम विचारतात मोस्टली. जसं आता हा इझी प्रोग्राम आहे, इथं एक फिल्टर लावा. आपण स्टार्टिंगला इझी प्रोग्राम सोडवायचे आहेत. कोणते, फक्त आणि फक्त इझी प्रोग्राम, ते पण जावाचे इफ एल्सचे. जसं आता हा आहे बघा, इथं लिहिलं इझी, हा ग्रीन आहे, इथं मीडियम आहे आणि हा हार्ड आहे. ते इझी प्रॉब्लेम सोडवायला 5 मिनिटं लागत असतील, तर मीडियमला लागतील 30 मिनिट्स, हार्डला लागतील 1 आवर, आहे ना. मग तो तुमचा वेळ घ्या आणि तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवा. पण आधी पेन वही घ्यायची, वहीवरती सोडवायचं. तर आपण बघूया प्रोग्राम कसा रीड करायचा. आता इथं गेलो, इथं प्रोग्राम लिहिला टू सम, तर तुम्हाला एक विंडो उघडेल इथं. आता ह्या विंडो मध्ये तुम्हाला आयतं क्लास लिहून दिलेला आहे, फक्त तुम्हाला आतमध्ये फंक्शन लिहायचं आणि रन करायचं. इथं तुम्हाला पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन सुद्धा लिहायचं नाहीये. ठीक आहे, याने काय सांगितले बघा, गिव्हन अन ॲरे ऑफ इंटीजर नम. आता हा ॲरे आपण शिकलेलो नाहीये, त्याच्यामुळे फक्त प्रोग्राम वाचा, नंतर आपल्याला करायचं. फक्त रीड करा, म्हणजे पहिल्यांदा हे स्टेटमेंट वाचा. तर मोस्टली काय असतं स्टेटमेंट मध्ये, काही गोष्टी ज्या असतात त्या व्यवस्थित समजून घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की काही गोष्टी बिनकामाच्या आहेत, है ना. गिव्हन एन ॲरे ऑफ इंटीजर नम, इंटीजर टार्गेट, रिटर्न इंडेक्स दॅट ऑफ द टू नंबर्स सच दॅट दे ऍड अप टू टार्गेट. आता याच्यामध्ये हा बघा काय सांगितलंय, यू मे अज्युम दॅट इच इनपुट वुड हॅव एक्झॅक्टली वन सोल्युशन. आता प्रोग्राम सपोज आपण इथे जाऊन इफ एल्सचा सर्च करूया, म्हणजे थोडा आपल्याला सोपा सर्च करतो. हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे आणि अरेचा. इथे लिहूया इफ एल्स, मॅक्झिमम डिफरन्स मूव्ही इज लीगल. आता चेक इफ मूव्ही इज लीगल. हा प्रोग्राम काय बघूया, मीडियम आहे, ठीक आहे. तर असा प्रोग्राम लिहिलेला असतो. आता थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण जेव्हा तुम्ही एक 7-8 महिन्यांनी जेव्हा माझ्याकडे शिकताल आणि जेव्हा वाचायला सुरू करताल म्हणताल अरे हा तर खूप सोपा आहे ना. म्हणजे त्या लेवलला आपल्याला जायचंय प्रॅक्टिस करत करत. आता इथं त्यांनी बघा काय लिहिलंय, एक्झाम्पल आहे. आता हे ग्राफिक्स आहे, मग या ग्राफिक्स वरून आपल्याला काय ग्राफिक्स नाही काढायचं,
पण आपल्याला हा प्रोग्राम कळायला पाहिजे की काय लिहिलेलं आहे. तसं इथं बघा, इथं गेलं तर तुम्हाला इथं आउटपुट इनपुट काय पाहिजे इथं हिंट पण दिलेले आहे. आता मी जो प्रोग्राम आहे तो असाच लिहिलेला आहे, दिसतंय प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन प्रॉब्लेम कन्स्ट्रेंट. तर इथे तुम्हाला प्रॉब्लेम कन्स्ट्रेंट पण किती कुठं कुठं लिहिलेले असतात की तुम्हाला तो प्रॉब्लेम कन्स्ट्रेंट मीन्स व्हॉट, की त्याची रेंज किती आहे. जसं आता इथं लिहिलंय बॉर्डर ऑफ RC म्हणजे हा 2D ॲरे. अशा प्रकारे तुम्हाला बरेच सोल्युशन आहेत त्याच्यामध्ये. पहिले रजिस्टर करा लॉग इन करून, हे पेड आहे ऍक्च्युली. मग तुम्हाला जर समजा याचे आन्सर पाहिजे असेल तर तुम्हाला पेड काहीतरी एक $20 फीस आहे वर्षाची. $20 म्हणजे जवळपास काहीतरी एक 1,500-2,000 रुपये समजा वर्षाची फीस आहे. ठीक आहे, इथं प्रीमियम वरती गेलं दिसतंय इथं $159 आहे, सॉरी आता वाढवलं. वर्षाची 159 म्हणजे महिन्याला $13. $13 म्हणजे बघा 80 रुपयाला म्हणजे ते 1,300 रुपये महिना. पण हे तुम्ही जर केलं तर तुम्हाला इथं तुम्हाला याचे प्रॉब्लेम्स मध्ये सोल्युशन मिळतील. पण हे सध्या आपल्याला नाही करायचं, आपल्याला फ्री मध्ये बघायचं. ठीक आहे, तर मी जेव्हा प्रोग्राम लिहितो तेव्हा लीट कोडच्या स्टँडर्डने लिहितो, म्हणजे तुम्हाला भविष्यात कधी कुठले इंट्रोड गेलात तर अंडरस्टँड व्हायला प्रॉब्लेम येणार नाही. आता आपला पुढचा प्रोग्राम बघूया. जसं आता हा प्रोग्राम ऑड इव्हनचा आहे, तुम्ही करू शकता. आता फिफ्थ प्रोग्राम काय सांगतो बघा, राईट अ प्रोग्राम टू इनपुट द नंबर ए. आता इथं त्यांनी सांगितलंय की ए नावाचा व्हेरिएबल घ्या फ्रॉम द युजर. आता फ्रॉम द युजर म्हणजे काय, तो तुम्हाला स्कॅनर वापरायचं. अँड प्रिंट 1 इफ पॉझिटिव्ह अँड प्रिंट 0 इफ इट इज निगेटिव्ह. आता इथं काय लिहिलंय बघा, नंबर इनपुट घ्यायचा आहे, 1 प्रिंट करायचं जर तो पॉझिटिव्ह असेल, -1 प्रिंट करायचा आहे जर तो निगेटिव्ह असेल, आणि जर तो निगेटिव्ह पण नाहीये आणि पॉझिटिव्ह पण नाहीये तर तो काय असेल बरं. फॉर एक्झाम्पल तो नंबर मी एंटर केला आणि तो पॉझिटिव्ह पण नाहीये निगेटिव्ह पण नाहीये, तर म्हणजे कोण असेल तो. एनी आयडिया? आपली ऑडियन्स इथं खूप मोठी दिसते. कोणाचं नाव घेऊ आता? संदेश, तृप्ती, लोकेश, दीपाली, बाकीचे कुठे गेले? ठीक आहे, तर तो 0 असेल, बरोबर आहे. तर तो पॉझिटिव्ह नसेल किंवा निगेटिव्ह नसेल म्हणजे 0 असेल, तर अशा वेळी तुम्हाला 0 प्रिंट करायचं. ठीक आहे. तर आता हे तुम्ही कसं करताल, हाऊ यू विल ट्राय टू फाइंड. पहिल्यांदा इथं काय लिहिलंय, इनपुट. इनपुट आहे 50 म्हणजे तुम्हाला आउटपुट पाहिजे -1. आणि सपोज दुसरं इनपुट आहे -0, 1 आणि तिसरं इनपुट आहे 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्ही लिहिले 50, तुम्हाला इथे आउटपुट 1 म्हणजे कारण तो पॉझिटिव्ह आहे. आता इथे -101 आहे म्हणजे तो निगेटिव्ह आहे, म्हणून तुम्हाला इथं -1 प्रिंट करायचं. आता पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह म्हणजे कोण असेल तर तो 0 असेल. अशा वेळी तुम्हाला प्रिंट करायचंय 0. आता हा प्रोग्राम तुम्ही कसा सॉल्व्ह करताल, तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा प्रॉब्लेम काय करा, डिवाइड करा. पहिल्यांदा आपण इनपुट घेऊया n, म्हणजे हा प्रोग्राम तुमच्याकडे ऑलरेडी आहे. तर स्टार्टिंगला आपण सपोज इथं लिहिलं n. आता इथं आपण जे कंडिशन लावत होतो तर इथं आपल्याला काय करावं लागेल आता, तर n जो आहे तुमचा जो नंबर आहे तो सपोज ग्रेटर दॅन काय असेल, 0 असेल, तर इथं तुम्हाला प्रिंट करायचं आहे 1. सपोज तो नंबर निगेटिव्ह आहे तर तो नेस्टेड इफ मध्ये जाईल, इकडे जाईल. आता तो नंबर जर सपोज लेस दॅन 0 असेल, n इज लेस दॅन 0 असेल, तो काय असेल,
निगेटिव्ह मीन्स वॉट, इथे आपल्याला प्रिंट करायचं आहे -1. आता सपोज तो निगेटिव्ह आहे नाही आणि पॉझिटिव्ह पण नाही, तर तो काय असेल 0. मग तुम्हाला इथे प्रिंट करायचं आहे 0. आता सपोज आता रन करून बघूया. ओके, स्पेस राहिला. if else if else if else else without else. आता सांगा काय चुकलं असेल बरं याच्यामध्ये. इथं लिहिलं if n is greater than equal 0, else if n is less than 0, आणि परत इथं else लिहिलंय. तर तो काय सांगतोय, else is without if. इलिगल आहे हो, इकडे ब्रॅकेट 2 ब्रॅकेट होते त्याच्यामुळे चुकलं होतं. ओके, आता सपोज इथल्या ऍज पर द दिस इनपुट वी विल ट्राय. स्टार्टिंगला आहे 50, 50, 50. आउटपुट किती पाहिजे 1. आलंय का बघा, आउटपुट 1. -101. परत रन करूया. आता आउटपुट येईल -1. परत 0. तर लास्ट एंटर टेस्ट करूया 0. तर 1. तर हे चुकलंय का बरोबर आहे सांगा मला. आता इथं काय केलं आपण, इथं आपण ग्रेटर दॅन इक्वल चेक केलं, इथं पाहिजे ग्रेटर दॅन. त्याच्यामुळे तो काय करत होता, निगेटिव्ह व्हॅल्यू टेस्ट करत नव्हता, सॉरी 0 टेस्ट करत नव्हता. सपोज 0 एंटर केला जाता 0. ओके, तर हा प्रोग्राम तुम्हाला कळाला. तर तुम्ही ट्राय करा ऍक्च्युली. जर तुम्हाला नाही कळालं तर मला सांगा कसं करायचं. जसं आता हा प्रोग्राम तुम्ही पहिल्यांदा वाचा. इंग्लिश मध्ये आपण हिला ChatGPT तून ट्रान्सलेट करायचं का नको. आता एक चॅलेंजिंग प्रोग्राम आहे याच्यामध्ये, एक लाईट बिलचा. बघितलाय का तुम्ही, वाचलाय, फाईल उघडून वाचली. हो सर. याच्यात दिलं नाही का मी, ठीक आहे, नाही दिलं, ठीक आहे. प्रोग्राम तुम्हाला मी आधी लिहून दाखवतो काय होतं. write the program to print final bill. आता आपल्याकडे लाईट बिल असतं, तर काल आपण लाईट बिलावरती एक युनिटचा प्रोग्राम चेक केला होता. तर त्याच मध्ये त्यांनी काय केलंय, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सांगितलं त्याने की सपोज माझ्याकडे 50 युनिट्स असतील, नंबर ऑफ युनिट. जर 50 असतील तर आपण फॉर्म्युला काय सांगितलं त्याने, फॉर्म्युला सिंपल आहे, युनिट 50 इंटू
₹10. 5 into 10. हा, हे तुम्हाला प्रिंट करायचं. आता सपोज 5 नंबर into ऑफ 5. युनिट Sir, into 5. इथे का ₹5 लावू का? हो. 5. ओके. नंबर ऑफ युनिट्स आर मोर दॅन 100. तर फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला असा आहे की पहिले 50 युनिट जे आहेत त्याला लाईट बिल लावायचंय 50 into 5. ठीक आहे. प्लस आता पुढचे जे काही युनिट असतील कुठपर्यंत 100 पर्यंत. सपोज आता इथं मी सांगितलं की माझ्याकडे 89 युनिट आहेत. मग 50 युनिट मायनस जेवढे तुमच्याकडे युनिट आहेत. आता 50च्या वर जे युनिट असतील इथे काय फॉर्म्युला, इफ नंबर ऑफ युनिट ग्रेटर दॅन 50. तर फॉर्म्युला असा आहे, फर्स्ट काय करा, पहिले 50 युनिटला 5 ने गुणा, 50 into 5. ठीक आहे. म्हणजे रेस्ट ऑफ द युनिट्स आहेत. समजा आता आपल्याकडे सांगितलं 89, तर 89 मायनस 50, 50 किती उरले? कॅल्सी करो. फॉर एक्झाम्पल इथे आपण पकडूया की जास्त कॉम्प्लेक्स नाही. सपोज आता 80 मीन्स 30. तर जे उरलेले रेस्ट जे युनिट्स आहेत त्यांना आपण कॅल्क्युलेट करायचं ₹7 चार्ज लावायचा. ओके. म्हणजे 18 मायनस 50 into 7. तर असा फॉर्म्युला लावायचा. तर सपोज म्हणजे तुमचं बिल किती आहे टोटल? तर टोटल बिल इज इक्वल टू 50. फर्स्ट 50 युनिट्सला ₹5 चार्ज. आणि युनिट्स जे आहेत इथं आपण काल अँड ऑपरेटर शिकलो होतो, बरोबर आहे. अँड ऑपरेटर मध्ये युनिट लेस दॅन 100 असतील इक्वल टू 100. तर हा फॉर्म्युला आपल्याला नंबर ऑफ 50 म्हणजे 50च्या रेंज पर्यंत आपल्याला 5 युनिट लावायचे. त्याच्या पुढे आपल्याला ₹7 लावायचे. आता पुढे इफ नंबर ऑफ युनिट इज ग्रेटर दॅन 100. आता काय होईल सांगतो, जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. आता मजा बघा. तर टोटल काय करायचं, बिल बिल कसं काढणार? तर फर्स्ट 50 युनिट्सला आपल्याला काय करायचंय, ₹5 लावायचे. 50च्या पुढे 100 पर्यंत. जसं आता इथे आपल्याकडे फॉर एक्झाम्पल माझे नंबर ऑफ युनिट सपोज किती आहेत इथे आपण सांगूया. सपोज माझ्याकडे 120 नंबर ऑफ युनिट्स. तर इथे काय करायचं, 120 मायनस 50 युनिट्स. ओके. यांना आपल्याला 7 ने लावायचं. ठीक आहे. प्लस उरलेले जे काही 100 युनिट्स असतील त्यांना आपल्याला काय करायचंय, ₹10 ने लावायचं. आता मला सांगा, एक्सप्लेन करा की तुम्ही हे कसं करता. आता जास्तच कॉम्प्लिकेटेड करून ठेवले है ना सरांनी आमच्या. तर पहिले जे 50 युनिट आहेत, फर्स्ट 50 युनिट, ₹5 पर युनिट. रेस्ट आता सपोज आता त्याच्या पुढे काय आहेत की 50 पेक्षा जास्त ग्रेटर दॅन 50 युनिट्स असतील तर आपल्याला पर युनिट चार्ज लावायचा आहे Per unit, ₹7. ₹7. पण पहिले 50 युनिट्स डिडक्ट करायचे, त्यांना आपल्याला ₹5 चार्ज लावायचा आहे. ठीक आहे. एकच मिनिट, फोन येतो.
सॉरी. तर आपल्याला आता पहिल्यांदा काय करायचं, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, एवढंच कंडिशन आहे. फर्स्ट 50 युनिट्सला 5 रुपीज आणि रेस्ट 50 युनिट्सला 7 रुपीज. इफ ग्रेटर दॅन 50 असेल तर काय करायचंय, फर्स्ट 50 युनिट्स इंटू 5 रेस्ट इंटू 7 आणि मग टोटल बिल काढायचं आणि द्यायचं. तुम्ही लाईट बिल बघितलं कधी उघडून? त्याच्यामध्ये असतं बघा. जर तुमचे सपोज एक 100 युनिट्सच्या वर गेले तर ते 100 युनिट्सच्या वरती जे चार्जेस असतात ते वेगळ्या कॅल्क्युलेशन निकलतात आणि 100 युनिट्स पर्यंत 450 बिल असतं तुम्हाला. 450 फिक्स अमाऊंट. इव्हन आता इन्कम टॅक्स भरलाय तुम्ही, कोण आता तुम्ही भरत नसताल, पण समजा इन्कम टॅक्स जर भरत असताल तर टॅक्स मध्ये कसं आहे, आता सध्या लिमिट किती आहे, 5 lakhs. तर 5 lakhs पर्यंत तुम्हाला कुठलाच टॅक्स नाही. पण सपोज तुमचं इन्कम आता 7 लाख आहे, तर काय होतं, फर्स्ट 5 ला टॅक्स किती लागतो, फर्स्ट 5 ला 0% टॅक्स लागतो आणि मग रेस्ट जे आहेत 2 lakhs त्याला किती पर्सेंट इंटरेस्ट लागतो, तर 10% लागतो. ओके, सेम कॅल्क्युलेशन आपण इथं करतोय. सेम कॅल्क्युलेशन, लाईट बिल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके, तर कोणी मला एक्सप्लेन करेल का कसं करताल तुम्ही? कोण घेईल लीड? बोलायला सुरू करा, नाही तर मी सुरू करतो. एकेकाला नाव घेतो आता एकेकाचे. सांगा कोण कोण आहे. मी एकटाच आहे का काय? प्रेमचंद आहे, तृप्ती, मुजीब, संदेश. संदेश सर. प्रेमचंद. येस सर. बोलो. हा सर. कसं करताल? सर कंडिशन्स यूज करणार सर. इफ सी त्याच्यामध्ये आपण युनिट्स घेणार नंबर मध्ये. नंबर्स ग्रेटर ठीक आहे. दॅन 50 घेणार. ओके, हा. ठीक आहे. हा प्रोग्राम आपण सेव्ह करूया. हो. तर पहिल्यांदा मला सांगा व्हेरिएबल किती घेऊ? नंबर ऑफ युनिट है ना, नंबर ऑफ, नंबर ऑफ इथं म्हणे नंबर युनिट. ऑफ युनिट. ठीक आहे, मग युनिट आपण घेऊया कॉम्प्युटर कडून. ठीक आहे, मग नंबर ऑफ युनिट जर सपोज किती पाहिजे? नंबर ऑफ युनिट 50 है ना, लेस दॅन इक्वल 50 सपोज. ओके. इथं टोटल बिल किती प्रिंट करताल? इथे लिहा लागेल. टोटल बिल प्रिंट करणार आपण प्लस 50 इंटू नंबर ऑफ युनिट्स इंटू नंबर ऑफ युनिट इंटू 5 रुपीज. 5 रुपीज. यस. ठीक आहे. एल्स आता, एल्स इफ नंबर ऑफ युनिट म्हणजे आता सपोज युनिट तुमच्या ग्रेटर दॅन 50 ग्रेटर असेल. दॅन 50. ठीक आहे, तर हा जो पार्ट आहे तो काढून टाकू आपण. यस. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. टोटल बिल मध्ये आता किती काढताल? आधी इथं काढूया. सपोज आता इथं मी डिक्लेअर केलं इंट टोटल टोटल इक्वल टू, तर तुमचे जे युनिट आहेत त्याच्यातून काय करताल पहिल्यांदा? टोटल युनिट -50. मग काय करायचं पहिल्यांदा, आता सांगतो कसं करताल. तर फर्स्ट 50 तुम्ही कुठतरी स्टोअर करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे हो. समजा असं म्हणता येईल की बाबा इंट फर्स्ट इन 50
आपण इथं कुठे स्टोअर करणार? तर 50 इंटू 7 7. हे तुमचं झालं. मग इथे परत उरलेले युनिट्स जे आहेत ते युनिट्स मायनस 50 इंटू 7. सॉरी, इथं तुम्हाला 5 रुपये चार्ज लागला. 5 करायला लागेल. सेमिकोलन. मग तो टोटल बिल. किती टोटल बिल आहे तुमचं? तर फर्स्ट 50 50 प्लस प्लस टोटल. टोटल बिल. बघूया येतं का? हो. वाव, कॉस्ट यांनी ओके युनिट युनिट 11 नंबर. डिक्लेअर केलं व्हेरिएबल एन. हो इथे युनिट. नंबर. बरं चुकलंय कुठं माझं? सांगा. Where will variable first 50 location class name total bill first 50 नाव चुकलं बघा इथं. स्पेलिंग मिस्टेक. स्पेलिंग मिस्टेक आहे सर. ओके. तर सपोज पहिल्यांदा 50 एंटर केले, तुम्हाला 250 मिळेल. 250. परत Yes. रन करा. आता 120. 100 करू फक्त. टोटल बिल किती आहे बघा आता. 2 मायनस चुकलं इथं. तुमचं काय चुकलं सांगतो तुम्हाला. बिल ब्रॅकेट लिहायचं राहिलं. ब्रॅकेट आता येईल. नक्की येईल का? सपोज 80 ओके. minus 20. मायनस 80 मायनस 20 टोटल ब्रॅकेट मध्ये द्यायला लागेल सर ते पण. नाही. हा ठीक आहे. 80 460 रुपीज. हो, कारण ते अम्बिग्युटीज एरर दाखवत होता ना, म्हणजे कळत नव्हतं. इथं काय झालं सांगतो तुम्हाला. सपोज आता आपण हे ब्रॅकेट काढलं, तर फर्स्ट प्रायोरिटी कोणाला आहे? ऑपरेटर प्रायोरिटी जे आहे, समजा प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. फर्स्ट प्रायोरिटी येते मल्टिप्लिकेशन. मीन्स व्हॉट? -50 इंटू 7. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, तर 350. आणि मग याच्यातून हे वजाबाकी युनिट्स जे आहेत ते डिडक्ट होते. म्हणून आपण इथं काय करायचं? ब्रॅकेट द्यायचं. फर्स्ट प्रायोरिटी कुणाला पाहिजे? याला, है ना. ब्रॅकेटला फर्स्ट प्रायोरिटी असते. सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी ब्रॅकेटला असते. नंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलो, नंतर प्लस मायनस. ओके. तर तुम्ही हे रूल लिहून पण घेऊ शकता कुठेतरी, की आता ही प्रायोरिटी का बरं महत्वाची आहे. जर समजा ही प्रायोरिटी चुकली तर तुमचं मॅथमॅटिकल फॉर्म्युला चुकतो. ठीक आहे. जसं आता आपण त्या दिवशी बघितले, अरिथमॅटिक ऑपरेटर कुठले कुठले होते? प्लस मायनस डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, मॉड्युलो. तर फर्स्ट प्रायोरिटी जे आहे ते या तिघांना आहे. कोण? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलो. असं आपण त्या दिवशी बघितलं होतं. आता आणखी एक प्रायोरिटी आहे ह्याच्यापेक्षा मोठी, कॉल्ड एज ब्रॅकेट. जर फॉर्म्युला, मॅथमॅटिकल फॉर्म्युला ह्या ब्रॅकेट मध्ये असेल तर फर्स्ट प्रायोरिटी ब्रॅकेटला मिळते आणि नंतर मग बाकीचे कॅल्क्युलेशन होतात. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण 5 इंटू 10 लिहिलं आणि परत मल्टिप्लिकेशन केलं 10, तर तो फर्स्ट प्रायोरिटी ह्याला देईल, ब्रॅकेटला. आणि मग बाकीचे फॉर्म्युला, अरिथमॅटिक फॉर्म्युला कॅल्क्युलेट कर. ओके. मीन्स आधी ब्रॅकेट कंप्लीट करते. ओके. तसं आपण आता काय केलं आपण कॅल्क्युलेट? लाईट बिल जे आहे ते समजा 100 युनिट्स पर्यंतच कॅल्क्युलेट केलं सध्या. तर तुम्हाला आता काय करायचंय? घरी गेल्यावरती
ट्राय करायचं की वहीवर पेन घ्या किंवा कॉम्प्युटरवर करा. ट्राय करा की समजा सपोज माझं जे युनिट्स आहेत ते 200 आहेत. ओके, तर 200 युनिट्सला मी कसं कॅल्क्युलेट करेल? आता आपण फॉर्म्युला काय दिला होता की फॉर एक्झाम्पल युनिट्स आर ग्रेटर दॅन 50. तर मी तर आणखी एक फॉर्म्युला देतो की युनिट्स आर And युनिट जे आहेत लेस दॅन इक्वल less 100 आहेत. than is equal to 100. तर हा फॉर्म्युला आहे. आणि सपोज आता ह्याच एल्स मध्ये समजा इथं परत मी एल्स लिहिलं, जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं नव्हतं पण समजा इथं लिहिलं. तर आता सपोज तुम्ही लाईट बिल खूपच वापरताय है ना, तर 100 पेक्षा जास्त युनिट्स जर तुम्ही वापरले तर मी काय करेल आता वॅट लावेल किंवा तुम्हाला 4% सरचार्ज लावेल. तर तो 4% सरचार्ज लावेल किंवा मी म्हणेल 10 रुपीजनी कॅल्क्युलेट करा. आता म्हणजे काय होईल, तर फर्स्ट 50 युनिट्स जे आहेत इंटू 5 फर्स्ट 100 इंटू 7 To 7. आणि रेस्ट जे आहेत उरलेले रेस्ट इंटू 10. असं तुम्हाला आता डोकं लावून कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, तर हे तुम्हाला घरी दिलं करायला. एल्सचा पार्ट तुम्हाला घरी करायचा. हो सर. उद्या वीकेंड आहे, मला माहिती तुम्ही फिरायला जाणार आहे, तरी पण एकदा बसून रिकाम वेळेत करा. हो सर, होईल सर. ठीक आहे, तर हा एक असा म्हणजे असेच प्रोग्राम तुम्हाला लीड कोडवर भेटतील. कारण तुम्ही जर याच्यात ते आता हे जे तुम्हाला दिसतंय वेबसाईट, त्या वेबसाईटवरचे तुम्ही जर सपोज 500 पेक्षा जास्त जर प्रोग्राम तुम्ही सॉल्व्ह केले आणि त्यात तुम्ही इझी पेक्षा समजा मीडियम आणि हार्ड सॉल्व्ह केले, तर तुम्हाला कुठेही अपलोड करायची गरज नाही रिझ्यूम. तुम्हाला इथं जे HR असतात किंवा जे कंपन्या असतात प्रोडक्ट बेस्ड कंपन्या, त्या बघतात की कुणी आहे का जो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तर त्याला ते अप्रोच करतात. तुम्ही इथं साइन इन करा, तुमचं नाव रजिस्टर करा, नंबर टाका, तर ते कंपन्या अप्रोच करतात तुम्हाला आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही आमच्याकडे इंटरव्ह्यू द्यायला या. ओके, कारण हे लीड कोड जे आहे ते खूप चॅलेंजिंग प्रोग्राम म्हणजे काही काही असे प्रॉब्लेम असतात की जे कंपनीला होत नाही, सुटत नाही, तर असे प्रोग्राम सुद्धा ते इथं ठेवतात. मग तुम्ही ते सॉल्व्ह करता आणि तुम्हाला मग ते कंपनी बोलवते. असं बऱ्याच वेळा झालंय आमच्या मित्रांसोबत की ते काही काही लोक 150, 1000, 500, 500 पर्यंत गेलेले आहेत, 700 पर्यंत गेलेले आहेत. मग त्यांचं जे माइंड जे आहे त्यांना कुठलाही प्रोग्राम दिला तर ते आता बसून सॉल्व्ह करू शकतात एक 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात. तर आपल्याला असं स्ट्रॉंग व्हायचंय. ठीक आहे, आपल्याला ई फेल्स मध्येच बसून राहायचं नाहीये, आपल्याला पुढे जायचं. ठीक आहे, तर आपल्याला असंच कनेक्ट करा, असं ट्राय करा की हे लीड कोड आहे एकदा ब्राउज करा आणि बघा की याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट पण असतात. बघा इथे दिसतंय, आता हे कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला प्राइस पण असतात. बघा वीकली कॉन्टेक्स्ट आहे, वीकली मध्ये बघा तो काय सांगतोय, बाय वीकली 454, बाय वीकली 159. आता सपोज ही जी कॉन्टेक्स्ट आहेत या तुम्ही जर सॉल्व्ह केल्या तर तुम्हाला याच्यावरती रँक मिळते. जसं आता हा बघा, याची रँक बघा किती आहे, 1, याने किती रेटिंग दिली, 3703 आणि अटेंडेड 26. त्याने 26 काय केलं, कॉन्टेक्स्ट अटेंड केले. हा बघा दुसरा, रेटिंग किती आहे, 3686, अटेंडेड 51. म्हणजे तुम्हाला अशा आता याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता की यांनी काय काय केलेलं आहे, कुठल्या कुठल्या कोडिंग केले. ओके, याने बघा इथं तुम्हाला ह्याच्या डॅशबोर्ड मध्ये दिसेल की किती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, 253. ओके, आणि इथं इझी किती 60 होते, मीडियम 141 होते आणि हार्ड 52 होते. तर तुम्हाला असं बनायचं, स्वतःला बनवायचं. म्हणून मी जे प्रॅक्टिकल देतोय तुम्हाला, रोज जेवढे प्रॅक्टिकल देतोय ते किती देतोय बघा, रोज मी तुम्हाला मोस्टली 10 देतोय. आता हे खूप सोपे आहेत असं बघायला गेलं तर तुम्ही जर असं रोज सॉल्व्ह करत गेलात तर तुम्हाला ह्या लेवलला जाता येईल, जीएचई लेवलला. आपल्याला एवढं एक्सपर्ट नाही व्हायचं, आपल्याला जॉब घ्यायचा आहे ना, आपल्याला तिथं किडा नाही व्हायचं, अडकून नाही राहायचं. पण या कंटेक्ट जर तुम्ही सॉल्व्ह करत राहिले तर तुम्ही चांगले डेव्हलपर होताल आणि प्रोडक्ट बेस मध्ये जातात. आपल्याला सर्व्हिस बेस मध्ये जायचंय का,
तर नाही जायचं, आपल्याला प्रोडक्ट बेस मध्ये जायचं. सर्व्हिस बेस मध्ये TCS मध्ये जा, इंटरव्ह्यू द्या. जर तुमचे त्यांचे क्रायटेरिया आहेत काहीतरी 10वीला 12वीला 60 पेक्षा जास्त, त्यांचे जे काही क्रायटेरिया असतील, फ्रेशर आहे का, हे आहे का, घेऊन टाकतात. पण तुम्हाला 2-2 वर्ष बेंचवर ठेवतात. त्याच्यापेक्षा तुम्ही जर प्रोडक्ट बेस मध्ये गेलात तर तुम्हाला चांगले चान्स भेटतील, शिकायला भेटेल है ना, आणि मग तुम्हाला पुढे सॅलरी पण मिळेल. ओके, तसा हा पहिला प्रोग्राम आपण बघितला. आता सपोज आता हा प्रोग्राम वाचा, काय म्हणतोय बघा. राईट प्रोग्राम टू इनपुट 2 नंबर्स. आतापर्यंत आपण काय केलं होतं या कॉम्प्युटरच्या प्रोग्राम मध्ये बघा, एकच व्हॅल्यू घेत होतो. तो काय सांगतोय कॉम्प्युटर कडून 2 नंबर्स घ्यायचे, 2 नंबर्स A and B, and print the minimum element in A and B each line. तर फॉर एक्झाम्पल या दोघांमध्ये A मध्ये आणि B मध्ये स्मॉलेस्ट कोण आहे आणि बिगेस्ट कोण आहे, मिनिमम एलिमेंट. तर तू काय म्हणते बघा, आता इथं सपोज फर्स्ट लाईन इज अ सिंगल इंटिजर A, सेकंड लाईन इज अ सिंगल इंटिजर B. इथे ते काय लिहिले बघा, हा प्रॉब्लेम कन्स्ट्रेंट. इथं लिहिलं 10 मिलियन, 1 मिलियन, 10 लॅक्स, म्हणजे हा इंटिजर. तर हा प्रॉब्लेम कन्स्टेंट बघत जा कधी. आता काही काही ठिकाणी असतो, काही काही ठिकाणी नसतो, तुम्हाला स्वतः डिसाईड करावं लागेल की तुम्हाला काय करायचं. आता इथं प्रॉब्लेम कन्स्टेंट मध्ये लिहिलंय A जो आहे तो पॉझिटिव्ह नंबर आहे, इथं 1 लिहिलं. लेस दॅन A आणि लेस दॅन 10 लॅक्स, तो नंबर इंटिजर आहे आणि तो नंबर पॉझिटिव्ह आहे. इथं तुम्हाला निगेटिव्ह सांगितलेलंच नाही. मग इथं आउटपुट काय पाहिजे तुम्हाला, 1 line containing an integer as per the question. आता सपोज इथं त्यांनी एक्झाम्पल पण दिले की कसं पाहिजे. इथं लिहिलं इनपुट 5, इनपुट 6. तर सपोज A व्हॅल्यू मध्ये 5 आहे, B व्हॅल्यू मध्ये 6. तर इनपुट काय, आउटपुट काय यायला पाहिजे 5. वाय 5? बिकॉज हा स्मॉलेस्ट. आता इथे काय केलंय 1000, A मध्ये आहे 1000, B मध्ये आहे 10,000. तर आउटपुट काय आलं 1000. वाय? बिकॉज हा स्मॉलेस्ट. म्हणजे आपण कालच्या प्रोग्राम मध्ये बघितलं होतं की A and B मध्ये बिगेस्ट कोण आहे. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला बघायचं की A and B मध्ये स्मॉलेस्ट कोण आहे. ठीक आहे, ते एक्सप्लेन पण केले बघा इथं मी. ठीक आहे, केलंय एक्सप्लेन क्लिअरली अमंग 5 and 6 5 इज अ मिनिमम. आता मिनिमम लिहिलंय म्हणजे ट्रिकी क्वेश्चन. मिनिमम मीन्स स्मॉलेस्ट. क्लिअरली अमंग 1000 and 10,000 1000 इज अ मिनिमम. ओके, आता हा तुम्हाला प्रोग्राम सोडवता येईल का. हो सर. हा, म्हणजे बोलत राहा, म्हणजे नाही तुम्हाला असं वाटेल की मी एकटाच बोलतो. हो हळू सर. मधून मधून हो नाही करा, कारण आपण काय करतोय युनिट व्हर्च्युअली शिकतो. युनिटच्या जागेवर नंबर्स टाकावं लागेल. हम्म, आणि 2 नंबर मध्ये आपल्याला कम्पेअर करावं लागेल, बरोबर आहे. कम्पेअर करायला लागेल. येस येस. आता कालच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही काय केलं होतं की बिगेस्ट काढला होता, तुम्हाला हो, इथे स्मॉलेस्ट करायचा मिनिमम, स्मॉलेस्ट काढायला. आणि तो प्रिंट करायचा. आता लास्ट वाला बघा, आपण घेऊया आणि मग तुम्हाला जास्त त्रास नाही देणार. हा बघा, आता उद्या आपण पेन पेपर वरती करूया. तर प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन काय आहे बघा, पहिल्यांदा हा वाचा. कोण वाचतंय बाबा, झूम झूम करू. हो. हम्म, तृप्ती.
रिप्लाय करा, पुढे जायचं आपल्याला. ठीक आहे, चालेल, मी वाचतो. आता इथं काय म्हणतंय, एक्झाम्स आर नियर अँड राहुल इज वरीड वेदर ही विल बी अलाउड टू टेक एक्झाम. आता इथं प्रॉब्लेम काय माहिती का, हे जे आहे हे नाही वाचलं तरी चालतं, पण एक काय की त्यांनी बॅकग्राऊंड तयार केलं. एक्झाम्स आर नियर अँड राहुल इज वरीड वेदर ही विल बी अलाउड. म्हणजे तो काय करतोय, शाळेमध्ये जात नाही. अ स्टुडंट इज नॉट अलाउड टू टेक एक्झाम if his or her attendance is less than 75%. अटेंडन्स जर 75% पेक्षा कमी असेल तर राहुलला अलाउड करतील का, तर नाही करतील. आता राहुलचं मॅथ काय आहे, वीक आहे. म्हणजे राहुल जो आहे त्याला गणित येत नाहीये, तर आपल्याला त्याला मदत करायची अंडरस्टँडिंग साठी. वेदर ही विल बी अलाउड टू अटेंड द एक्झाम ऑर नॉट. आता याच्यामध्ये बोल्ड केले, लक्षात ठेवा फक्त बोल्ड. मी इथं बोल्ड करून काय ठेवलंय, तर आपल्याला हा जो प्रोग्राम आहे हे पूर्ण एवढं जे लिहिलेलं आहे यातलं फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे बघा, यू आर गिवन अ टोटल नंबर ऑफ क्लासेस हेल्ड इन टी अँड नंबर ऑफ क्लासेस अटेंडेड बाय राहुल इन एन. आता टी मीन्स व्हॉट, द टोटल नंबर ऑफ क्लासेस. फॉर एक्झाम्पल आता या वर्षामध्ये 50 क्लास झाले, 50 क्लासेस झाले, तर ते आहेत टी. एन मीन्स व्हॉट, तर राहुलने किती अटेंड केल्यात, समजा 30 अटेंड केल्या. तर तुम्हाला काय करायचंय, तर टी आणि एन च पर्सेंटेज काढायचं. आणि समजा ते पर्सेंटेज 75 पेक्षा लेस असेल तर राहुल विल बी नॉट अलाउड टू टेक एक्झाम. अँड सपोज जर अटेंडन्स इज ग्रेटर दॅन 75% असेल तर राहुल विल बी अलाउड टू टेक एक्झाम. आता हे तुम्ही कसं करताल, पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, पर्सेंटेज काढावे लागेल. तर मी सोपं करतो, मी सांगतो की तुम्हाला राहुल जे आहे ते फक्त तुम्हाला सांगेल की माझी 75% अटेंडन्स आहे. ओके, मग आपण फक्त काय करायचं की सांगायचं त्याला, ओके यू आर अलाउड टू अटेंड द एक्झाम, आयदर यू आर नॉट अलाउड. जसं आता इथं काय सांगितलं, इथं हा कन्स्टंट आहे बघा, ठीक आहे. आता स्टार्टिंगला पूर्वीच्या नंबरमध्ये इथं नंबर सिस्टीम बघा, प्रॉब्लेम कन्स्टंट. प्रॉब्लेम कन्स्टंट म्हणजे प्रॉब्लेम मध्ये व्हेरिएबलची लिमिट. तर मोस्टली क्लासेस किती असतात टोटल, तर टी व्हेरिएबल जे आहे ते इथं आहे 1000, म्हणजे 1000 पेक्षा जास्त व्हॅल्यू आपण एंटर नाही करणार. आणि इथं पण एन लिहिलंय, नंबर किती आहे 1000, म्हणजे याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू आपण एंटर नाही करणार, म्हणजे हा एक इंटिजर आहे, हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे. आता कोणी सांगेल का की यावर्षी आमच्या -50 क्लास झालं, नाही सांगणार आहे ना, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. आता इथे लिहिलंय इनपुट फॉर्मॅट मध्ये काय लिहिलंय, टी मीन्स टोटल क्लासेस, सेकंड लाईन मध्ये एन मीन्स क्लासेस अटेंडेड बाय राहुल. आता इथं काय लिहिलंय, प्रिंट यस इफ अटेंडन्स इज लेस दॅन ग्रेटर दॅन 75, अदरवाइज प्रिंट नो. सोपं आहे की नाही. आता फक्त तुम्हाला फॉर्म्युला काय शोधायचा आहे, पर्सेंटेज कसं काढायचा. ठीक आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल इथं लिहिलंय टोटल क्लासेस या वर्षी सपोज 150 झालं आणि राहुलने अटेंड किती केल्या, 100. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही पर्सेंटेज कसं काढताल, माझं गणित कच्चं आहे, मला शिकवा. समजा आता नोटपॅड वरती जाऊया. सपोज टोटल क्लासेस होत्या 150, राहुलने अटेंड केल्या 100. फॉन्ट वाढू, आता याच्यामध्ये मला काय करायचं, एक पर्सेंटेज काढायचं. कुणाचं गणित चांगलं आहे सांगा, चांगलं गणित कुणाचं आहे, माझं तर नाहीये. कसं काढणार पर्सेंटेज, 100 divided by 150 100 डिवायडेड बाय 150 करू, into 100 डिवायडेड बाय 150 100. एवढं आलं. अच्छा, असं आहे का.
100 divided by 150 into 100. 66. ओके. आता बघूया आपल्याला हा फॉर्म्युला चालतो का. तर हा प्रोग्राम आपण कॉपी करून ठेवूया कुठेतरी, म्हणजे नवीन करता येईल. आता आपल्याला काय करायचे, दोन व्हेरिएबल घ्यायचे. एक आहे टी, दुसरा आहे एन, है ना. टी मीन्स टोटल. इथं काय करता येईल मग आता, प्लीज एंटर टोटल क्लासेस. इथे काय करता येईल, टी, टी. है ना. मग आता याला परत आपण काय करूया, कॉपी करूया, इथे पेस्ट करूया. टी. आता इथे काय म्हणता येईल तुम्हाला, टोटल क्लासेस अटेंडेड बाय राहुल. किती अटेंडेड केल्यात, तर एन केलं. आता आणखी एक व्हेरिएबल लागेल इथं. कुठलं व्हेरिएबल, ते जर सांगेल पर्सेंटेज, है ना, पर्सेंटेज. आपण त्याला म्हणूया पी. तर आपल्याला इथे कॅपिटल पाहिजे, टी एन. आपण त्याला म्हणूया पर्सेंटेज काढायचं, तर पी. जसं तुम्ही सांगितलं तसं करूया. एन डिवायडेड बाय किती, एन Sorry. डिवायडेड बाय टी 1 टी इंटू इंटू 100. 100. ओके. आपण इथं लिहूया पी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 75. तर काय करायचं आपल्याला इथे, येस प्रिंट करा. येस, युअर अलाउड. मग एल्स मध्ये, आता हे एल्स मध्ये जे इफ लिहिलेलं आहे हे काढून टाकू आपण. फक्त एवढंच लिहायचं आहे ना. एल्सचा पार्ट काढला. मग जर सपोज त्याचे पर्सेंटेज कमी आहेत, अटेंडन्स नो, यू आर नॉट अलाउड. आता बघूया काय होतं. रन करा. काय झालं, ओके, एक्स्ट्रा क्लास झाला. बघा बरं, इथं ब्रॅकेट, इथे ब्रॅकेट, इथे ब्रॅकेट आहे, इथे ब्रॅकेट नाही. तर दोन काय म्हणतोय बघा, व्हेरिएबल ऑलरेडी डिफाईन मीन्स इथं आपण कॉपी पेस्ट केलं. सेम आहे. हा, 2 वेळा डिक्लेअर झालं. आता टोटल क्लासेस किती आहेत आपल्याकडे, सपोज आता जसं म्हणलं 150 क्लासेस झाले इयर. मग अटेंड किती केले राहुलनी, 100. तर बघूया तो येस आहे, नो. नो. ओके. मग आता किती क्लासेस अटेंड करावे लागतील राहुलला. जर सपोज त्याला कॉलेजमध्ये एक्झामला अलाउ करायचं, टोटल क्लासेस सपोज 150, 120. 120. बघूया, नाही म्हणतो की. आता सपोज 100 क्लासेस झाले, राहुलने अटेंड केल्या 75, तरी पण नो म्हणते. आता काय करायचं सांगा, हा प्रॉब्लेम आहे. आता मला याच्यात बघायचं की किती व्हॅल्यू आली. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट पर्सेंटेज. ओके, आधी बघूया पर्सेंटेज किती आहे, म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे तो बरोबर आहे का. तर सपोज 100 क्लास झाले, राहुलनी 80 अटेंड केले, पर्सेंटेज किती आले सांगा. 0 आले का. आता कॅल्क्युलेट करून तुम्हाला सांगतो काय झालं, व्हॉट हॅपन. आपलं तर फॉर्म्युला बरोबर आहे, मग असं का झालं. सपोज 100 काय आहे,
इंटीजर है, आएगा, हो. है ना? ठीक आहे. 100 डिवाइड बाय 80 किती मिळतात? 100 डिवाइड बाय 80. तर आपण पाहिलं होतं रॉंग इथं. हो रहा सर. आता बघ, 100 डिवाइड बाय 80, 1.5, 1. सर 80 क्लासेस किया 100 में से तो 80 डिवाइड बाय 100 आएगा वो. तो जब 80% आएगा अच्छा, 80 डिवाइड बाय 100, आप बताओ. 0.8. इंटू 100. हाँ, अब मैं बताता हूँ क्या हो गया. देखो, आप बोल रहे थे 80 डिवाइड बाय 100. अब इसमें देखो, 80 कौन है? इंटीजर है. 100 कौन है? इंटीजर. आपका इंटीजर और इंटीजर का डिवाइड आपने किया तो आपको क्या मिलेगा? इंटीजर. अभी 80 डिवाइड बाय 100, इधर देखो कैलकुलेटर में क्या मिला है? 0.8. 0.8 मिला तो इधर मिलेगा 0 इंटू 100. तो क्या हो मिला? क्या 0 इंटू 100? 0. मतलब अभी आपका, उसको फ्लोट करना पड़ेगा ना फिर फ्लोट पे. हाँ, आप फ्लोट करना पड़ेगा. तो देखो कैसे करते हैं. तो इधर आपको इसको डिक्लेयर करना है फ्लोट, और इधर अभी क्या करोगे? नेक्स्ट इंट की जगह बोलो फ्लोट. नेक्स्ट फ्लोट. अब देखते हैं अब आएगा क्या. शाबाश. फ्लोट इंटीजर नॉट पॉसिबल. असं त्याला एफ लावलं तर चालेल. 100 अभी एफ. इसको ब्रॅकेट में डालो. अभी याला ब्रॅकेट मध्ये टाका. आता बघूया काय होतं. आणखी एक प्रॉब्लेम आहे. हा इंटीजर आहे, याला पण फ्लोट करावं लागेल. फ्लोट करेल. आता प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो काय होईल. सपोज 100 क्लासेस, टोटल क्लासेस आर 100, अटेंडेड 80. बघू आता आलं. येस सर. ओके. तर रूल लक्षात आला. रूल कळाला का? कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा, सपोज both values are integer, then answer will be integer. Okay. आता suppose one value is integer, second is a float, then answer will be float. Okay. हा रूल लक्षात ठेवा. मॅथमॅटिकली आपण जरी राईट असलो तर प्रोग्रामिंग मध्ये जेव्हा तुम्ही करताल तेव्हा लक्षात ठेवा की एखादी व्हॅल्यू जर, दोन्ही व्हॅल्यू जर इंटीजर असतील आणि तुम्ही डिव्हिजन करताय तर तुम्हाला ॲक्युरेट कॅल्क्युलेशन साठी काय करावं लागेल? फ्लोट घ्यावं लागेल. तर जेव्हा तुम्ही पर्सेंटेज फॉर्म्युला कॅल्क्युलेट करत असता तेव्हा कधीही फ्लोट घ्यायचं. ठीक आहे. आता फ्लोट कधी घ्यायचं, इंटीजर कधी घ्यायचं, कळालं? लक्षात आलं? हो सर. सो पेन अँड पेपर वरती कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपण तर बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन केला तेव्हा तुमचं पर्सेंटेज होतं 0. का? तर तुम्ही रूल लक्षात घेतले. लॉ जे आहे कॉम्प्युटरमध्ये, ॲज पर द प्रोग्रामिंग, इंटीजर डिवाइड बाय इंटीजर, answer will be integer. So your answer will be integer, which will be not accurate integer. So इथं आपल्याला 0 मिळालं होतं. त्यामुळे आपण आता, राहुल आता जाईल कॉलेजला, एक्झाम अलाउड आहे त्याला, है ना? हो. ठीक आहे. आता लास्ट प्रॉब्लेम घेतो आपण, थांबूया. आता थोडं मस्त आहे. आता याच्यामध्ये तर काय सांगतोय बघा. प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन. टेकन एन इंटीजर a as input. You have to tell whether a is divided by 5 and 11. आता डिवाइडेड बाय 5 म्हणजे काय? 5 a जो आहे, नंबर a is divided by 5 and 11. असे कुठले नंबर आहेत बाबा? आता इथं बघा,
प्रॉब्लेम कन्स्टंट काय सांगितलं? एक तर आहे की 1 लिहिलं इथं म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. लेस दॅन इक्वल 10, इथं एक बघा, इथं छोटासा 9 दिसतंय. दिसतंय का बघा बरं. याला आणखी झूम करतो मी. दिसतंय? हो दिसतंय सर. हो. हा, 10 पॉवर 9. ठीक आहे. सो 10 पॉवर 9 मीन्स इट मे बी इंटीजर, बट 10 पॉवर 9 पर्यंत व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल. आता 10 पॉवर 9 मीन्स किती असेल बरं? करा कॅल्क्युलेट. 10 10 to the power, 1090. किधर है रैंडम इंटीजर ट्रिग्नोमेट्री स्क्वेअर. ठीक आहे, इथून मला माहित नाही, शोधावं लागेल. 10 to the power, ओके, एवढं असेल मीन्स व्हॉट 10 करोड और 10 मे बी 10 करोड असू शकतो. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं की सपोज इनपुट कंटेंट्स अ सिंगल इंटीजर ए, मग एकच व्हेरिएबल असणार आहे. तर इथे काय लिहिलंय, प्रिंट 1 इज डिवायडेड बाय 5 और 11. जर सपोज अ नंबर डिवायडेड बाय 5 और 11 असेल तर ते काय करायचंय, इनपुट सपोज आता इथं काय लिहिलंय 55, तर प्रिंट 55 जो आहे तो 5 ने डिवाइड होतो का? हो. है ना. 11 ने भी होतो, है ना. 11 इंटू हो. 5 55. आउटपुट यायला पाहिजे 1. आता Yes. 22 इज डिवायडेड बाय 5. 5 मध्ये डिवाइड होईल का? नाही होणार. No, no. पण 11 ने होतो, बट हो. 11 ने होतो. मग त्याने काय सांगितलं की प्रिंट करा 0. ठीक आहे. तर असं आपल्याला हे घरी करायचं. युजिंग ऑर कंडिशन लावणार ना सर? नाही, इथं त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या. बोथ सांगितलंय, बोथ 5 अँड ओके. 11. ठीक आहे, एकत्र आहे. अँड ऑपरेटर वापरलं इथे, अँड कंडिशन इथं आहे, मग तुम्हाला अँड ओके. ऑपरेटर वापरायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे एक्सप्लेन पण केलं, 55 इज डिवायडेड बाय 5 अँड 11. 22 is divided by only 11, but it is not divided by divisible by 5. So answer will be 0. ओके. हा लास्ट मीन्स प्रोग्राम आहे, तुम्हाला उद्या करून दाखवायचा. पेन वरती म्हणजे करा, वहीवर करा, कशावरही करा. सेकंड मध्ये एक कंडिशन फॉल्स होते, म्हणून म्हणून प्रिंट 0 होईल. राईट. ओके. तर मी हा प्रॅक्टिकल तुम्हाला पाठवतो. हो पण सर. हे लास्ट एवढीच असाइनमेंट आहे उद्यासाठी, दुसरी काहीच नाही. हो हो. उद्या मग आपल्याला आणखी दुसरे काही चॅलेंजेस असतील ते पण घेऊया उद्या, आणि फॉर लूप चालू सर करू. उद्या बोला. सिग्नलचं घ्या ना एक. सिग्नल, लाइट सिग्नल. हो. ठीक है, चलो प्रोग्राम क्या था बताओ. रेड जर असेल तर टॉप असणार. ठीक है. अभी देखो, स्ट्रिंग सिग्नल, SIGNL, प्रिंट प्लीज एंटर सिग्नल असं म्हणूया आता. फॉर एक्झाम्पल प्लीज एंटर सिग्नल. सो हियर इथे काय म्हणावं लागेल, सिग्नल. सिग्नलला आपण सपोज यस लिहूया इथं. यस इक्वल टू नेक्स्ट फ्लोट नाही चालणार आता, है ना. नेक्स्ट फ्लोटच्या ऐवजी काय करावं लागेल मग इथं, नेक्स्ट लाईन असं लिहावं लागेल. नेक्स्ट इंट मीन्स व्हॉट, इंटीजर व्हॅल्यू इनपुट घ्या. नेक्स्ट फ्लोट मीन्स व्हॉट, फ्लोट व्हॅल्यू इनपुट घ्या. आता इथं नेक्स्ट लाईन लिहिलं म्हणजे नेक्स्ट लाईन म्हणजे स्ट्रिंग एंटर केली की ती असाइन करा. जोपर्यंत एंटर मारत नाही कॉम्प्युटरमध्ये तोपर्यंत जे काय लिहिलेलं ते असाइन करा. ठीक आहे. आता हे काढूया आपण.
आता इफ येस इक्वल इक्वल फॉर एक्झाम्पल काय लिहिलं होता रेड रेड हे ना रेड असेल तर काय करा स्टॉप आउट डॉट प्रिंट एल प्रिंट स्टॉप तर याच्यामध्ये एल्स इफ काय करा येस इक्वल इक्वल येलो येलो आता इथं कॅपिटलच एंटर करायचं ओके स्मॉल नाही करायचं सध्या आपलं किचकट नाही जायचं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट येलो येलो असेल तर काय स्लो स्लो ओके आणि मग एल्स आता रेड नाहीये येलो नाहीये ग्रीन आहे डॉट आउट डॉट प्रिंट गो बघूया रेड होतं का शाबाश क्या हो गया इसमें अच्छा कोलन दिया सपोज सिग्नल है ग्रीन गो स्पेलिंग चुकली तरी घेतलं रेड आता काय सांगा क्या मिसिंग है देखो रेड बोला है मैंने फिर भी वो क्या बोल रहा है येलो बताओ क्या गलती है हम्म? इज इक्वल टू रेड बताओ बताओ आता प्रॉब्लेम का सांगतो तुम्हाला आपण जेव्हा कम्पेअर करत होतो इंटीजर तेव्हा हो आपण इक्वल ऑपरेटर वापरत होतो आता आपण काय करतोय कम्पॅरिझन स्ट्रिंग स्ट्रिंग करत आहे ठीक आहे तर स्ट्रिंग कम्पेअर करायचं असेल तर आपल्याला इथं लिहायचं डॉट इक्वल ओके इक्वल म्हणजे बिल्ट इन मेथड यूज करायला लागेल त्याची हा ओके ओके राईट तिथे पण इक्वल्सच्या ऐवजी यूज करो इक्वल म्हणजे ही तर आपल्याला मग ट्रू आणि फॉल्स मध्ये रिटर्न करणार ना हा बुलियन्स मध्ये बोलू स्लो ठीक है हो थँक्यू सर चलेगा और कुछ नाही सर ठीक है लेट मी स्टॉप द